काँग्रेसचा स्वतःचा कुठलाच अजेंडा राहिलेला नाही. काँग्रेसचे आता फॉलोअर राहिलेले नाहीत. इतकी वाईट अवस्था आहे की या महाराष्ट्रामध्ये तर कुठे महापालिका असेल, कुठे नगरपालिकेमध्ये असेल, कुठे विधानसभेमध्ये त्यांचं कुठलंही अस्तित्व राहिलेलं नाही. आता असं काहीतरी कुठे काही झालं की फक्त मग सांगायचं आम्ही आंदोलन करतो, 2-4-5 जणांना काळे झेंडेकडून उभं राहायचं, घोषणा द्यायच्या, त्याशिवाय त्याचं आहे काय अस्तित्व? ते अस्तित्वच राहिलेलं नाही. तर म्हणून मला वाटतं मग आता अमित भाई येत आहेत तर मग आम्ही आंदोलन करू आणि करावं. हे खरंच विद्यार्थी आहेत, त्यांचा संबंध आहे या विषयाशी, त्यांचा विषय वेगळा आहे. पण या आंदोलनाच्या पाठीमागे राजकीयता आपल्याला कसा त्याचा फायदा उचलता येईल या हेतूने काही राजकीय पक्षाचे लोक, काही गुंड या ठिकाणी मस्ती करतो हे आपण बघितलेलं आहे. अटक झालेल्यामध्ये ज्यांचा काही शाळेंशी कॉलेजशी संबंध नाही अशी लोकं पकडलेले आहेत. त्याचा काय संबंध आहे आंदोलनाशी? मला वाटतं अशा लोकांवर कारवाई झाली पाहिजे. पण ते खरं विद्यार्थी आहेत, ते खरं प्रामाणिकपणे या लढ्यामध्ये उतरलेले होते. त्याच्या बाबतीमध्ये आपण विचार करू शकतो, केंद्र सरकार विचार करेल. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा पुणे दौऱ्यावर येतात. त्या दौऱ्याला आता काँग्रेसकडून विरोध होतो. ज्या पद्धतीनं विद्यार्थ्यांच्या ज्या आंदोलनावर लाठीचार्ज झाला त्याच्या निषेधार्थ म्हणून हे आंदोलन आम्ही किंवा निदर्शनं करणार असं काँग्रेसचं. काँग्रेसचा स्वतःचा कुठलाच अजेंडा राहिलेला नाही. काँग्रेसचे आता फॉलोअर राहिलेले नाहीत. इतकी वाईट अवस्था आहे की या महाराष्ट्रामध्ये तर कुठे महापालिका असेल, कुठे नगरपालिकेमध्ये असेल, कुठे विधानसभेमध्ये त्यांचं कुठलंही अस्तित्व राहिलेलं नाही. आता असं काहीतरी कुठे काही झालं की फक्त मग सांगायचं आम्ही आंदोलन करतो, 2-4-5 जणांना काळे झेंडेकडून उभं राहायचं, घोषणा द्यायच्या, त्याशिवाय त्याचं आहे काय अस्तित्व? ते अस्तित्वच राहिलेलं नाही. तर म्हणून मला वाटतं मग आता अमित भाई येत आहेत तर मग आम्ही आंदोलन करू आणि करावं. या सगळ्या नीटनंतर अनेक काही पेपर फुटल्याचे काही प्रकार घडले, त्यानंतर काँग्रेसकडून अजूनही टीका केली जाते. या परीक्षा घेता येत नाहीत, देश काय चालवण्याचा हर्षवर्धन संकळ पुन्हा एकदा म्हणाले. देश चालला आहे ना? चालला नाही, देश पळतोय. त्यांना म्हणा देश पळतोय. आपल्याकडे कुठे नेतृत्व तर नीट राहिलेलं नाही. आपले नेते कसे आहेत, काय बोलतात, कसे वागतात हे आपल्या सर्वांना माहीत आहे. आणि म्हणून सर्व जनता, सर्व देशवासी आता भाजपच्या पाठीशी आहे, आमच्या मित्रपक्षांच्या पाठीशी आहे, मोदीजींच्या पाठीशी आहे. आणि मग एक कोणाला सांगायला काय भविष्य करायची गरज आहे का? देश चालवता येत नाही. ते लोक बघतायत देशामध्ये 12 वर्षामध्ये मोदीजींनी काय काय केलं आहे म्हणून, कशा पद्धतीने देश बदलतो आहे, जगभरामध्ये कशा पद्धतीने त्या देशाचं नाव जातं आहे. म्हणून तुमच्या सर्टिफिकेटची आम्हाला गरज नाही, काँग्रेसच्या सर्टिफिकेटची अजिबात गरज नाही, विरोधकांच्या सर्टिफिकेटची अजिबात गरज नाही. ते लोक, जनता, मतदार आम्हाला सर्टिफिकेट देतात वारंवार 3-3 वेळा निवडून. खरं तर या सगळ्या आंदोलनाची दखल घेत केंद्र सरकार देखील काही पावलं उचलण्याच्या तयारीत एका बाजूला असताना दुसरीकडे आपलेच काही खासदार जे आहेत ते काहीतरी वादग्रस्त वक्तव्य करत आहेत. त्यामुळे कारण कंगना राणावत यांनी जे वक्तव्य केलं कसं बघता एकूणच? मला वाटतं असं कोणी स्टेटमेंट करता कामा नये. आपण बोलताना थोडा विचार केला पाहिजे, कारण इतके विषय गंभीर आहेत. मोदीजींनी स्वतः त्या विषयामध्ये आता लक्ष घालून मोदीजी स्वतः त्या विषयात बोलत आहेत. त्यांनी आता परीक्षा पद्धतीमध्ये किती सुधारणा ते करत आहेत. आणि मग असं असताना मला वाटतं आमदार असतील, खासदार असतील, मंत्री असतील, आपण थोडं तोडून मापून बोललं पाहिजे. ठाण्यातलं जे 2800 कोटी रुपयाचं TDR प्रकरण आहे ते खूप गाजताना पाहायला मिळतं. ठाण्यातलं 2800 कोटी रुपयाचं TDR प्रकरण खूप गाजताना पाहायला मिळते. वन विभागाने वेळेत खरं तर न्यायालयात जाणं, धाव घेणं अपेक्षित होतं, मात्र ती घेतलेली नाही आहे. त्यामुळे एकूणच सगळा बोजा येतो महापालिकाची सगळ्या ह्याच्यावरती लोकांच्यावरती पडताना पाहायला मिळते. नाही, मला या संदर्भात माहिती नाही. जे काही गुन्हे दाखल झालेले आहेत त्या सगळ्या आंदोलकांवर ते गुन्हे दाखल घ्या, मागे घ्या, अन्यथा पुन्हा एकदा आंदोलन करू असा इशारा दिपकेंनी दिलेला आहे. मला वाटतं वारंवार सांगितलं की या गुन्ह्यांमध्ये विद्यार्थी आहेत, जे खरंच विद्यार्थी आहेत, त्यांचा संबंध आहे या विषयाशी, त्यांचा विषय वेगळा आहे. पण या आंदोलनाच्या पाठीमागे राजकीयता आपल्याला कसा त्याचा फायदा उचलता येईल या हेतूने काही राजकीय पक्षाचे लोक, काही गुंड या ठिकाणी मस्ती करतो हे आपण बघितलेलं आहे. अटक झालेल्यामध्ये ज्यांचा काही शाळेंशी कॉलेजशी संबंध नाही अशी लोकं पकडलेले आहेत. त्याचा काय संबंध आहे आंदोलनाशी? मला वाटतं अशा लोकांवर कारवाई झाली पाहिजे. पण ते खरं विद्यार्थी आहेत, ते खरं प्रामाणिकपणे या लढ्यामध्ये उतरलेले होते. त्याच्या बाबतीमध्ये आपण विचार करू शकतो, केंद्र सरकार विचार करेल, गृह खातं विचार करेल. पण जे नुसतं दंगामस्तीच करायला आले होते, दगडफेक करायला आले होते, पोलिसांवरच दगडफेक करायला लागलेले आहेत, वाहनं तोडायला लागलेले आहेत, त्यांना काय सोडण्यामध्ये मला वाटतं की सोडण्याची आवश्यकताच नाही.
जलसंपदा विभागाचा खाता आपल्याकडे आहे, मात्र कर्नाटक एकीकडे कुठेतरी अलमट्टी धरणाची पाणी पातळी आहे ती 517 मीटरपर्यंत ठेवायची असं जल आयोगानं सांगितलेलं होतं. मात्र त्याचं उल्लंघन केल्याचं पाहायला मिळतंय. आजची पाणी पातळी 519.32 मीटरपर्यंत त्यांनी वाढवलेली आहे. पाऊस बघतोय आपण, सध्या नद्या पण इशारा पातळीकडे वाटचाल करत आहेत. खूप धोक्याची घंटा आहे. काय सांगाल? समन्वय कर्नाटकशी आणि हे खरं आहे, अलमट्टीमुळे आपल्याला मागे मग सांगली असेल, कोल्हापूर असेल, आपल्याला खरं त्याचा मोठा फटका, मोठा फुगवटा त्याचा होता. म्हणजे मी पण 14 ते 19ला सुद्धा मंत्री असताना त्या ठिकाणी जाऊन गेलो होतो. पण मला वाटतं कुठे केंद्र सरकारने त्या उंचीवाढीला परवानगी दिलेली नाही आहे, कुठे परवानगी दिलेली नाही, आणि त्याला आपण विरोधच केलेला आहे. महाराष्ट्र शासनाने विरोध केलेला आहे. मागच्या काळात मुख्यमंत्री महोदयांनी अतिशय दिल्लीला जाऊन आपण आपल्या भावना त्या ठिकाणी कळवलेल्या होत्या, आणि मला वाटतं की तिथे कुठेही तसा प्रस्ताव येणार नाही किंवा आपण ते करू देणार नाही. असं जर अजूनही झालं असेल तर त्या संदर्भामध्ये निश्चित मुख्यमंत्री महोदय दखल घेतील आणि केंद्र सरकारकडे आपण त्या संदर्भात दाद मागू. थँक्यू.